दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। मग रेल्वे वाहतूक असेल, बस वाहतूक असेल, विविध माध्यमातून या नागरिकांसाठी आपल्या गावी जाण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाते। यामध्ये बहुतांशरित्या पाहायला गेलं तर गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। तर हा कोकणवासीय कोकणकर हा मुंबईमध्ये कामासाठी आलेला आहे आणि गणेशोत्सवानिमित्त तो गावाला जातो, म्हणजे आपल्या कोकणात जातो। त्यावेळेला असं म्हटलं जातं की चाकरमानी निघाला कोकणाला गणेशोत्सवाला। मात्र आता कुठेतरी चाकरमानी हे शब्द किंवा चाकरमानी हे उच्चारणं याच्यावरती बंदी येणार आहे। त्याचं कारणच असेल ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शासन निर्णय काढणार असल्याचं म्हटलंय। त्याचं कारण असं आहे की चाकरमानी न म्हणता कोकणात जाणाऱ्यांना आता कोकणवासी म्हणायचं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। खरं तर आता अजित पवार यांनी म्हटलं असलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर कोकणवासीयांची ती भूमिका होती की आम्हाला चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणावं। मात्र साधारणतः गेल्या अनेक वर्षांपासून या कोकणकरांची सरकारी दार फुटवली, मात्र त्यांना त्यांची मागणी जी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मान्य नव्हती। मात्र आता अजित पवार यांनी त्यांचं मागणी एकत्रित त्यांचं मागणं जे ऐकून घेतलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती ती म्हणजे चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणावं ती मान्य केलेली आहे। लवकरच या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात येणार आहे, असं सुद्धा आश्वासन अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। मात्र एकीकडे शासन निर्णय जरी होत असला तर म्हणजे चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणावं असं जरी असलं तरी या सगळ्यावरती जनतेचं मत काय ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यांना नेमकं काय वाटतं ते आपण आता पाहूया। नमस्कार, मी अरुण पाटील, पाहतात माय महाराष्ट्र। जर मुंबईमध्ये राहणारा कोकणच का चाकरमानी आहे तर मुंबईमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चाकरमानी बोलला गेला पाहिजे। चाकरमानींना म्हणतात कोकणवासी ठीक आहे, कोकणवासी जेव्हा म्हणतो त्यात एक महाराष्ट्राची शान आहे। आता कोकणात जाणाऱ्यांना कोकणवासीय म्हणावे, त्यांना चाकरमानी म्हणू नये, तुमचं मत काय असेल? मी स्वतः एक कोकणस्थ आहे, मालवण या सुंदर अशा गावातली आहे आणि मी खूप गर्वाने सांगू इच्छिते की मी कोकणस्थ आहे, पण मी सुद्धा माझ्या पोटापाण्यासाठी मुंबईला राहते। याचा अर्थ असा होत नाही की मी चाकरमानी आहे। जर मुंबईमध्ये राहणारा कोकणस्थ चाकरमानी आहे तर मुंबईमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा चाकरमानी बोलला गेला पाहिजे, कारण इथे सगळेच पोटासाठी आणि मुंबई हे एक असं शहर आहे जिथे कोणीच उपाशी झोपत नाही। त्यामुळे कोकणातनं व्यक्ती जर चाकरमानी बोलला जातोय तर मग माझं असं ठाम मत आहे की सगळ्यांना चाकरमानी हे शब्द किंवा जे काय उपमा आहे ती लागू झाली पाहिजे। त्यांनी कोकणस्थांना न्याय दिलेला आहे। सर काय सांगाल एकंदरीत तुमचं मत काय? बोला बोला बोला। नमस्कार, हा जो निर्णय झालेला आहे तो अतिशय योग्य निर्णय झालेला आहे की कोकणवासियांना चाकरमानी न म्हणता कोकणवासी हा शब्द वापरून त्यांचा सन्मान झाला पाहिजे। कारण आज महाराष्ट्राची शान हे कोकणाकडे बघितलं जातं आणि कोकणवासियांना नक्कीच कोकणवासी असंच बोललं पाहिजे। चाकरमानी न बोलता त्यांना त्यांचा सन्मान करायचा असेल, त्यांना त्यांचं योगदान हे करायचं असेल तर मुंबईसाठी राबणारे आपले सगळे कोकणवासी त्यांचा सन्मान आपण कोकणवासी म्हणूनच आपण तिथे दिला पाहिजे। पण असं चाकरमानी आणि कोकणवासी याच्यामध्ये फरक काय नेमकं? चाकरमानी बोललं की त्याच्यामागे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे दृष्टिकोन, की एक चाकरमानी तो एखादा काम करणारा व्यक्ती। पण कोकणवासी जेव्हा म्हणतो त्यात एक महाराष्ट्राची शान आहे असं माझ्या मते, ती महाराष्ट्राची शान ती राखलीच पाहिजे। कोकणवासियांचा सन्मान तिथे राखला गेलाच पाहिजे। कोकणवासी म्हणावे चाकरमानी नाही, तुमचं मत काय? कसं माहीत आहे का, चाकरमानी म्हटल्यानंतर एक प्रकारे चाकरी करणारा असा त्याचा अर्थ घेतला जातो आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भामध्ये आता जो शासनानेही निर्णय घेतलेला आहे की चाकरमानींना म्हणता कोकणवासी, त्याबरोबर 2 गोष्टी साध्य होत आहेत। एक म्हणजे त्याबरोबर कोकण ह्या विभागाचा प्रचारही होतो आणि कोकणामध्ये असल्यामुळे त्यांना त्यांचा अभिमान वाटतो आणि दुसरं आतापर्यंत चाकरमानी म्हणजे चाकरी करणारे हा त्याच्यामागे लागलेली जे उपमा होती ती पण पुसून जाईल। त्याच्यामुळे खूप अतिशय चांगला निर्णय आहे आणि त्याच्या शासनाने अंमलबजावणी करावी असंच मला वाटतं। आमचा विदर्भ सर काय सांगाल एकंदरीत न्यायालयाचा निर्णय आला असा की चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणायचं, काय वाटतं? कोकणवासी ठीक आहे, पण कोकणवासी न म्हणता काय विदर्भ वगैरे काही म्हणू शकत नाही आपण। कोकणवासी का कोकणवासी का आपण कोकणात जाणारे जे गणेशोत्सवानिमित्त जे कोकणवासी नाही ना। हां हां आम्ही कोकणवासी नाही, आम्हाला जय विदर्भ म्हणायला
म्हणायला आवडेल, जय महाराष्ट्र म्हणायला आवडेल, कोकणवासीच का म्हणायचं? माझं मत चाकरमानी हा जो शब्दप्रयोग केला जात होता पूर्वीपासून मुंबईत येणारा प्रत्येक व्यक्ती कामानिमित्तानं मुंबईत काम करायला, नोकरीच्या निमित्तानं, विविध व्यापाराच्या निमित्तानं या ठिकाणी मुंबईत राहत असतात. आपल्या मूळ गावी मग तो जास्तीचं प्रमाण कोकणातलं आहे, परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक आता महालक्ष्मीसारखा उत्सव अनेक मुंबईत राहणारे व्यक्ती मूळ आपल्या गावी उत्सव साजरा करण्यासाठी जातात. म्हणून चाकरमानी हा शब्द सर्वांश वाटतो. कोकणवासी म्हणलं की एक मर्यादित भाग झाला, परंतु मुंबई हा मर्यादित भागापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात तो व्यक्ती येत आहे. आणि म्हणून माझे मत की चाकरमानी हा शब्द सर्वांकुश आहे आणि तो योग्य वाटतो, परंतु सर्वसामान्याच्या दृष्टीने चाकरमानी हा योग्य शब्द आहे. तर अजित पवारांच्या ज्या वक्तव्यावरती आपण जनतेची मतं जाणून घेतली. मुळात जनतेची सुद्धा तीच मागणी होती की आम्हाला चाकरमानी न म्हणता कोकणवासी म्हणावं. त्यांनी सुद्धा आता या सगळ्याला दुजोरा दिला. त्यामुळे नेमका आता शासन निर्णय कधी निघणार आणि मुळात चाकरमानी न म्हणताना आम्हाला कोकणवासी म्हणावं ही त्यांची मागणी मांडण्यात आली आहे. मुळात गणेश उत्सवाच्या धोरणावरती त्यांना बाप्पा मावला आहे असंच म्हटलं कुठेतरी वावटं लागलं. मात्र असं असलं तरी या सगळ्यावरचा अजित पवार यांनी म्हटल्यानुसार शासन निर्णय लवकरच जारी होणार. तो शासन निर्णय नेमका कधी जारी होतो हे पाहणं महत्त्वाचं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? चाकरमानी म्हणावं की कोकणवासी म्हणावं? फक्त तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भात अधिकच्या माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरपालिका सबस्क्राईब करायला विसरू नका.